दुर्बलता हाच मृत्यू. दुर्बलांना या जगात स्थान नाही आणि परलोकातही नाही. दुर्बलतेमुळे मनुष्य गुलाम बनतो. सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखांचे कारण ही दुर्बलताच होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. रोगाचे असंख्य जंतू आपल्या भोवती पसरलेले आहेत. आपण जर दुर्बल नसलो, जर आपले शरीर आधीपासून अस्वस्थ नसले, तर ते आपल्याला काहीही करू शकत नाही. दुःखाचे असंख्य जीवाणू आपल्या भोवती हवेत तरंगत असले तरी काही हरकत नाही. आपले मन जर कमकुवत नसेल तर आपल्याला स्पर्श करण्याचे धैर्य त्यांना होणार नाही. आपल्यावर प्रभाव गाजवण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी राहणार नाही. सामर्थ्य हे जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू. हे एक महान सत्य आहे. बल हे सुख आहे, चिरंतन आणि शाश्वत जीवन आहे. दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय. दुर्बलता म्हणजे मृत्यू होय. ज्यांच्या मागे शिकारी लागला आहे, अशा सशांप्रमाणे आपण साऱ्या भयावह गोष्टींपासून जीव घेऊन कसे पळत आहोत, आणि त्या सशांप्रमाणेच आपले तोंड लपवून घेऊन आपण स्वतःला कसे सुरक्षित समजत आहोत याचा विचार करा. पहा, सगळे जग भयावह गोष्टींना भिवून कसे पळत सुटले आहे. एकदा मी काशीला असताना मला अशा एका रस्त्यावरून जाण्याचा प्रसंग आला की ज्याच्या एका बाजूला एक उंच भिंत होती आणि दुसऱ्या बाजूला पाण्याने भरलेला एक मोठा तलाव होता. तलावाजवळ पुष्कळ माकडे राहत होती. काशीची माकडे मोठी आडदांड आणि रागीट असतात. मला पाहून त्या माकडांच्या मनात आले की त्या रस्त्यावरून मला जाऊ द्यायचे नाही. म्हणून मी पुढे जाऊ लागताच माझा पाय धरून ती खेकसू ओरडू लागली. ती जवळ आलेली पाहून मी धावू लागलो. परंतु मी जितक्या वेगाने धावत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने ती माझ्या अंगावर धावून येऊ लागली आणि मला चावू लागली. त्यांच्या तावडीतून सुटणे मला अशक्यच वाटू लागले. पण तितक्याच समोरून येणाऱ्या एका अनोळखी माणसाने मला जोराने ओरडून म्हटले, माकडांना तोंड द्या. मी तसाच मागे फिरलो आणि माकडांसमोर ताठ उभा राहिलो. त्याबरोबर ती मागे हटली आणि पळून गेली. आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा हा धडा आहे. भयावह अशा ज्या ज्या गोष्टी असतील त्यांना तोंड द्या, ठामपणे तोंड द्या. माकडांप्रमाणेच आयुष्यातील सर्व अडचणी त्यांना तोंड देणाऱ्या माणसापुढे माघार घेतात. आपल्याला जर कधी काळी स्वाधीन व्हायचे असेल तर प्रकृतीपुढे माघार घेऊन चालवायचे नाही. तिला आपण जिंकले पाहिजे. भित्रे लोक कधीच विजयी होत नाहीत. भीती, आपत्ती आणि अज्ञान यांच्याशी आपण लढा दिला तरच ती आपल्यापुढून नाहीशी होती. जीवनामध्ये बलाचीच आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे. कारण ज्यांना आपण पाप आणि दुःख या नावांनी ओळखतो त्या सगळ्यांचे एकच कारण आहे आणि ते आहे दौर्बल्य. दौर्बल्याबरोबर अज्ञान येते आणि अज्ञानाबरोबर येते दुःख. या उपासनेने आपण शक्ती संपन्न होऊ. मग दुःखांकडे आणि दुष्टांच्या दुष्टाव्याकडे पाहून आपण हसू लागू आणि एखाद्या भयंकर वाघाच्या क्रूर स्वभावामागे दडलेला आपलाच आत्मा त्या वाघातून प्रकटत असलेला आपल्याला दिसू लागेल. माझ्या तरुण मित्रांनो, सामर्थ्य संपन्न व्हा, हा माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल. हे धाडसाचे शब्द आहेत, पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगितले आहे. चूक कुठे होत आहे हे मला दिसते. मला थोडाफार अनुभव आलेला आहे. तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल. तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा आणि अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल. तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली
म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म आणि आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल. जगातल्या पापाविषयी आणि दुष्टपणाविषयी उगाच हाकाटी करू नका. उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसतच आहे याबद्दल खंत वाटू द्या, आणि आपल्या चोहीकडे पापच पाप दिसत आहे याबद्दल मनापासून वाईट वाटू द्या. आणि तुम्ही जर या जगाला मदत करू इच्छित असाल तर त्याच्या नावाने बोटे मोडून त्याला दोष देत बसू नका. त्याचा तिरस्कार करू नका. त्याला आणखी जास्त दुबळे करू नका. कारण पाप म्हणा की दुःख म्हणा, सारे दुबळेपणामुळेच तर आहे. आपण दुबळे आहोत, पापी आहोत असेच लहानपणापासून आपल्या कानी कपाळी ओरडण्यात येत असते. या असल्या शिकवणुकीने जग दिवसेंदिवस जास्त जास्त दुबळे बनत आहे. लोकांना शिकवा की ते सारेच अमृताचे महिमाशाली पुत्र आहेत. इतकेच काय, पण ज्यांच्यामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश अतिमंद आहे, जे दुबळे आहेत, पापी आहेत, त्यांनाही या महानमंगल कल्याण मंत्राची दीक्षा द्या. अगदी लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवर पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारा सुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा, मी तोच आहे, मी तोच आहे, मी आत्मा आहे. तुमच्या हृदयात हेच अहर्निश एखाद्या संगीतासारखे झंकृत होत राहू. अगदी मृत्यू समयी देखील सोहम सोहम असा घोष करीतच प्रयाण करा. हेच सत्य आहे. हे जग चालवणारी महाशक्ती तुमच्या ठायी आहे. ज्या अंधविश्वासांनी, ज्या खुळचट समजुतींनी, ज्या भ्रमांनी तुमचे मन झाकून टाकले आहे त्यांना पिटाळून लावा. आपण धीड बनूया, साहसी बनूया. ते सत्य जाणा आणि आचरणात आणा. आपले लक्ष खूप दूर असेल, पण ही माया निद्रा दूर सारून उठा, जागे व्हा आणि लक्षाप्रत पोहोचेपर्यंत मध्ये कुठेच थांबू नका. कमकुवत माणसे जेव्हा सर्वस्व गमावतात आणि स्वतःला अत्यंत दुर्बल समजतात, तेव्हा ते पैसा मिळवण्याच्या सर्व प्रकारच्या गूढ मार्गांचा अवलंब करून पाहतात आणि ज्योतिष वगैरेकडे वळतात. भ्याड आणि मूर्ख मनुष्यच हे दैव आहे असे म्हणतो, असे एक संस्कृत सुभाषित आहे. परंतु जो मनुष्य बलवान असतो तो उठून उभा राहतो आणि म्हणतो, मी माझे दैव घडवीन. म्हातारी होऊ लागलेली माणसेच दैवाविषयी बोलतात. तरुण माणसे सामान्यतः ज्योतिषशास्त्राकडे वळत नाही. आपण ग्रहांच्या प्रभावाखाली असू, पण त्याची आपण फारशी पर्वा करू नये. ग्रह आपले कार्य करू, त्यात काय बिघडते? एखादा ग्रह माझ्या जीवनात व्यत्यय आणत असेल तर असले जीवन कवडी मोलाचे आहे. तुमच्या हे ध्यानात येईल की फलज्योतिष आणि तत्सदृश सर्व गूढ गोष्टी या सामान्यतः दुर्बल मनाची लक्षणे होत. म्हणून आपल्या मनात त्यांनी ठाण दिले आहे असे लक्षात येताच एखाद्या वैद्याकडे जा, चांगले अन्न घ्या आणि विश्रांती घ्या. माझ्या एकूण शिकवणीतील प्रथमावश्यक गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्यामुळे आध्यात्मिक, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता येईल अशा गोष्टींना स्पर्श देखील करू नका. धर्म म्हणजे मनुष्यात स्वभावतःच असलेल्या सामर्थ्याचा आविष्कार आहे. आपल्या या लहानशा शरीरात अनंत शक्तीची एक स्प्रिंग गुंडाळून ठेवलेली आहे. ती स्वतःच पसरत जाते आणि जसजशी ती पसरते तसतसे एक एक शरीर तिला अपुरे पडत जाते. ती त्यांना टाकून देते आणि उच्चतर शरीरे धारण करते. असा हा मानवाचा इतिहास आहे. हाच धर्माचा, सभ्यतेचा किंवा प्रगतीचा इतिहास आहे. जो प्रचंड शक्तिमान आत्मा बंदिस्त असतो तो अशा प्रकारे स्वतःला बंधमुक्त करीत असतो. हा सर्व प्रकार नेहमीच सामर्थ्याच्या आविष्काराचा असतो.
आणि म्हणून ज्योतिषासारख्या गोष्टींमध्ये जरी सत्याचा लहानसा कण असला तरी त्या टाळल्या पाहिजेत. शूर बना. काही दिवसांपूर्वी सचित्र लंडन समाचार, इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या वर्तमानपत्रात मी एक बातमी वाचली. पॅसिफिक महासागरातील द्वीपपुंजाजवळ काही जहाजे वादळात सापडली. त्या वर्तमानपत्रात या घटनेचे एक चित्रही छापण्यात आले होते. एक इंग्रजी जहाज सोडून इतर सर्व जहाजे त्या तुफानात फुटून डुबली. ते इंग्रजी जहाज त्या तुफानाशी सामना करून सही सलामत बाहेर आले. त्या चित्रात दिसत होते की त्या फुटक्या जहाजातील ते बुडणारे लोक डेकवर येऊन वादळातून बाहेर पडणाऱ्या जहाजावरील लोकांना मोठमोठ्याने ओरडून धीर सोडू नका, लवकर बाहेर पडा असे प्रोत्साहन देत होते. असो, आपण असे धीट आणि उदार झाले पाहिजे. जेव्हा जेव्हा अंधकाराचे आक्रमण होईल तेव्हा तेव्हा आपले सत्य स्वरूप प्रकट करा, म्हणजे सर्व विरोधी शक्तींचा नाश होईल. कारण हे सारे केवळ एक स्वप्न आहे. पर्वतप्राय संकटे जरी दिसत असली, सर्व काही भयानक आणि अंधकारमय जरी भासत असले, तरी ही सर्व माया आहे. भिवू नकोस, ती नाहीशी होऊन जाईल. ती चिरडून टाक म्हणजे ती लुप्त होऊन जाईल. ती पायाखाली तुडव म्हणजे नष्ट होऊन जाईल. भिवू नकोस. कितीदा अपयश आले याचा विचार करू नकोस. अपयश आले तरी हरकत नाही. काळ अनंत आहे, पुढे हो. स्वतःचे स्वरूप प्रकट करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. प्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. तू कोणाचीही प्रार्थना केलीस तरी तुला मदत करायला कोण येईल? ज्यांनी स्वतः मृत्यूपासून सुटका करून घेतली नाही ते तुला काय मदत करणार? स्वतःचा उद्धार स्वतःच करून घे. मित्रा, तुला दुसरा कोणीही मदत करू शकणार नाही. कारण तू स्वतःचा सर्वात मोठा शत्रू आहेस आणि तू स्वतःचा सर्वात मोठा मित्र आहेस. म्हणून आत्म्याचा आश्रय घे. उठून उभा राहा. भिवू नकोस. धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखाद्या दिवसात व एखाद्या वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. सर्वोच्च ध्येयाला सदैव चिकटून राहा. स्थिर, शांत राहा. मत्सर आणि स्वार्थ परायणता या दोन्ही गोष्टी टाळा. आज्ञाधारक बना आणि सत्य, मानवजात आणि स्वदेश यांच्याविषयी सर्वदा प्रामाणिक राहा. म्हणजे तुम्ही अवघे जग हलवून सोडाल. लक्षात ठेवा की स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःचे जीवन हे शक्तीचे रहस्य आहे. दुसरे तिसरे काहीही नाही. मत्सर हा सर्व गुलामांना मिळालेला शाप आहे. तो आपल्या देशाला मिळालेला शाप आहे. तो नेहमी टाळा. तुम्हाला आशीर्वाद आणि यश हे दोनही लाभो. माणूस व्हा पंत, आधी माणूस व्हा. मग दिसेल की बाकीचे ते सारे कसे आपोआप तुम्हाला येऊन मिळत आहे. ते कुत्र्यासारखे आपसात एकमेकांवर गुरगुरणे भुंकणे सोडून देऊन सदुद्देशासाठी सदुपाय, सत्साहस आणि सद्वीर्य यांचे अवलंबन करा. जन्माला आहात तसे एक डाग ठेवून जा मागे. तुलसी आयो जगत में, जगत हसे तुम रोय. ऐसी करनी कर चलो, आप हसे जग रोय. जेव्हा तू जन्मला होतास तेव्हा सगळे हसत होते आणि तू रडत होतास. तुलसीदासा, आता अशी करणी करीत चल की तू हसत हसत मरशील आणि सगळे तुझ्यासाठी रडतील. हे करू शकला तर तुम्ही माणूस, नरसोपंत. एरवी कसे मनुष्य तुम्ही? जग काय वाटेल ते बडबडो, मी आपले कर्तव्य करीत राहीन, हा असतो वीरांचा मार्ग. एरवी हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, तमक्याने काय लिहिले, या भानगडींनी जर रात्रंदिवस डोके तापवले तर जगात कोणतेच थोर कार्य करता येणार नाही. हा श्लोक तर माहिती आहे ना?
निंदन्तु नीती निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. लोक तुझी निंदा करोत की स्तुती करोत, लक्ष्मीची तुझ्यावर कृपा होवो वा न होवो, या क्षणीच वा युगांती मरण येवो, न्याय मार्गापासून चढू मात्र नकोस. मोह संकटांची केवढाली वादळे पार करावी, तेव्हा कुठे शांती समाधानाचा किनारा गवसतो. माणूस जितका मोठा तितक्याच कठोर आणि दारुण परीक्षातून त्याला पार व्हावे लागते. परीक्षांच्या कठीण कसोटीवर अशा माणसांचे जीवन घासून पारखून घेऊनच जग त्यांना मोठे म्हणत असते. जे पुरुषार्थहीन भित्रे असतात तेच समुद्राच्या गरजत्या लाटांना भिवून किनाऱ्यापाशीच आपल्या होड्या बुडवून बसतात. जे वीर असतात ते ह्या क्षुद्र गोष्टींकडे कधी नजर तरी टाकतील काय? जे व्हायचे असेल ते होवो, मी माझे इष्ट साध्य करीनच करीन, अशालाच म्हणतात पुरुषार्थ. असल्या पुरुषार्थाखेरीज दैवाचे केवढेही साह्य तुमची जडता नाहीशी करू शकणार नाही. ऐहिक जीवनात जे नेहमी निराश चित्ताचे असतात, नेहमी कपाळाला हात लावून बसतात, त्यांच्याकडून कुठलेच कार्य होत नाही. ते जन्मोजन्मी हाय हाय करीत ऊरपिटीत येतात आणि जातात. वीर भोग्या वसुंधरा, वीरच या वसुंधरेचा उपभोग घेतात. ही गोष्ट अगदी अटळ सत्य आहे. वीर व्हा, नेहमी म्हणत जा अभिही अभिही. मला भय नाही, मी आकुतो भय आहे, निर्भय आहे. साऱ्यांना गरजून सांग मा भईही मा भईही. भिवू नका. भय म्हणजेच मृत्यू, भय हेच पाप, भय म्हणजेच नरक, भय म्हणजेच अधर्म, भय म्हणजेच व्यभिचार. जगात जे जे म्हणून अकरणात्मक विचार आहे ते सारे या भयरूपी सैतानापासूनच निर्माण झाले आहे. या भयानेच सूर्याला, वायूला, यमाला त्यांच्या त्यांच्या स्थानी पक्के जखडून ठेवले आहे. आपले स्थान आणि कार्य सोडून ते कुणालाही रेसभर इकडे तिकडे हलू देत नाही. हा देह धारण केल्याने सुखदुःखांच्या, आपत्ती विपत्तींच्या लाटांचे तुला सतत तडाखे सोसावे लागतील. पण लक्षात ठेव की या साऱ्या गोष्टी केवळ क्षणभरच टिकणाऱ्या. त्यांच्याकडे लक्षच देऊ नकोस.